शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे। शिवसेनेचे 2 वर्धापन दिन जरी साजरे होत असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहामध्ये होतोय आणि या सभागृहाच्या दिशेने शिवसैनिक, मुंबईतले शिवसैनिक जे आहेत ते उपस्थित राहायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सर्व शिवसैनिक उत्साहाने जे आहेत ते षण्मुखानंद सभागृहामध्ये येताना पाहायला मिळतात। ठिकठिकाणी बॅनरबाजी आणि सर्व झेंडे जे आहेत ते झेंडे ठिकठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 2 वर्धापन दिन गेल्या 3 वर्षापासून साजरे होत आहेत, परंतु षण्मुखानंद सभागृहामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय। काय तुमच्या भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? खरा जो वर्धापन दिन आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे हा 59 वर्धापन दिन 59वा, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हा दरवर्षी साजरा होतो। शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिन डोम मध्ये साजरा होतोय, मोठमोठे बॅनरबाजी त्यासोबतच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी। सबसे पहले तो आपके माध्यम से मैं तमाम शिवसैनिकों को आज के दिन की शुभेच्छा देना चाहता हूं। और आज भले वो शिंदे का वर्धापन दिवस हो, बट असली शिवसेना और नकली शिवसेना ये आज के दिन पे आपको जनता ही बता देगी। भले वो बैनर लगाने से, होर्डिंग लगाने से कोई नकली शिवसेना असली नहीं हो जाती। असली शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे की है और वही रहेगी। और भले वो कितने भी प्रोग्राम लो, लेकिन कड़वट शिवसैनिक और महाराष्ट्र में जिस तरह से राजनीति चल रही है, माहौल चल रहा है गड़बड़ का, तो उनसे वो सब ये ड्रामाबाजी करने से कुछ होने वाला नहीं। सच्ची शिवसेना आपको इधर ही दिखेगी और आपको थोड़े टाइम बाद यहाँ का माहौल देख के ही पता चल जाएगा कि असली और नकली में क्या फर्क है। शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, परंतु उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण दोन्ही भाऊ एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना वर्धापन दिन आहे। तुमचं एकंदरीत शिवसैनिक म्हणून या संबंधित काय म्हणणं आहे? आमचं शिवसैनिक म्हणून या बाबतीत हेच म्हणणं आहे की स्वर्गीय बाळासाहेबांनी जो आम्हाला विचार दिलेला आहे तो विचार घेऊन उद्धव साहेब पुढे चाललेले आहेत आणि हा विचार, हा ठाकरे ब्रँड हा कायम महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि हा ठाकरे ब्रँडच महाराष्ट्राचा विकास करणार आहे आणि महाराष्ट्राला वाचवणार आहे। पण आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीने कशा पद्धतीने मेळाव्याकडे पाहताय? कारण की वारंवार गेल्या 25 ते 30 वर्षापासून सत्ता जी आहे ती ठाकरे गटाकडे राहिली। ठाकरे गटाकडे सत्ता राहणार आहे, ठाकरे गटाकडे नाही, शिवसेनेकडे सत्ता राहणार आहे। जी आमची ओरिजिनल शिवसेना आहे, मूळ शिवसेना आहे, त्यांच्याकडे सत्ता राहणार आहे। कारण या शिवसेनेने आतापर्यंतची कामं करून दाखवलेली आहेत, ती कामं जनतेला माहिती आहेत। करोना काळामध्ये उद्धव साहेबांनी केलेलं काम जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचीच राहणार आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की सर्व शिवसैनिक जे आहे ते जमा व्हायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजून काही शिवसैनिक आपल्यासोबत आहेत। आज वर्धापन दिन असला तरी मोठ्या प्रमाणात नगरसेवक जे आहेत ते सोडून जात आहेत। अनेक नगरसेवक जे आहेत ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत। अनेक नगरसेवक शिंदे गटात गेले, मान्य आम्हाला, पण जिथे सरशी तिथे पारशी असा एक मराठीत म्हण आहे, किंवा त्याप्रमाणे आता सध्या सत्ता भाजप प्रणित गद्दार सरकारची आहे, त्यामुळे ते नगरसेवक गेले तिकडे। परंतु त्यांना ज्यांना नगरसेवक ज्यांनी बनवलं ते शिवसैनिक सगळे इथेच आहेत। तळागाळातला जो शिवसैनिक आहे, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारा जो शिवसैनिक आहे, गटप्रमुख आहे, उपशाखा प्रमुख आहे, ते सर्व मूळ शिवसेनेतच आहेत, जी ठाकरेंची शिवसेना। आणि मुंबईत ठाकरे हा ब्रँडच चालणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याविषयीच्या चर्चा सुरू आहेत, बैठकीमध्ये देखील वारंवार वक्तव्य होत आहेत। तुमचं शिवसैनिक म्हणून एक काय म्हणणं आहे? अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं। आमचं शिवसैनिक म्हणून आम्ही नेहमी मातोश्रीचा आदेश पालन करतो। आमचा शेवटी अंतिम निर्णय उद्धव साहेब घेतील। उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार, कारण का 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी वटवृक्ष लावलं। आज वटवृक्ष एवढं वाढलं की काही मोदी आणि ह्या लोकांना हे वटवृक्ष तोडायचं वाटलं, गद्दार सेना निर्माण केली वगैरे वगैरे भरपूर काय आलं। शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत, मातोश्रीच्या आदेशवर चालणारे आहोत। उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शेवटपर्यंत मान्य असेल। युतीवर तुमचं काय म्हणणं आहे? दोन्ही भाऊ एकत्र येणार चर्चा आहे, एकीकडे राज ठाकरे इतर नेत्यांना पण भेटतायत त्याचसोबतच, परंतु इकडून चर्चा होत नाही असं नेत्यांचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे एकंदरीत या संपूर्ण युतीवर? बघा, शिवसेना हा पक्ष कायम मातोश्रीच्या आदेशावर आम्ही चालत आलेलो आहोत। आधी बाळासाहेब जो आदेश द्यायचे त्याच्यावर सर्व शिवसैनिक चालायचे। आता उद्धव साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना शिरसावंदे असेल आणि जो निर्णय घेतील तो शिवसेनेच्या, महाराष्ट्राच्या आणि या मुंबईतल्या मराठी माणसाच्या हितासाठीच घेतील, एवढी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे।
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की सर्व शिवसैनिक या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे आणि सर्व नेते जे आहेत ते नेते या ठिकाणी पोहोचतील आणि उद्धव ठाकरे आणि 1 ते 2 नेते या संपूर्ण षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेनेच्या मेळाव्याला जे आहे ते संबोधित करणार आहेत. आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा मेळावा आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे आहेत आणि त्या दृष्टीने आजच्या मेळाव्याला महत्त्व आहे. कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.